एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। 358 गावं, 1000 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। संभाजीनगर, जालन्यामध्ये भीषण पाणीबाणी निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते। येवला शहर आणि तालुक्यातल्या कुणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही। तसंच आगामी पिण्याच्या पाण्याचा आवर्तन मिळेपर्यंत उपलब्ध पाण्याचं सुयोग्य नियोजन करावं, अशा सूचना छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात। येवला संपर्क कार्यालयात भुजबळ यांनी पाणी टंचाईचा आढावा घेतलाय। रायगडच्या महाड शहरावर पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय। महाडला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। त्यामुळे महाडसह 22 गावांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। महाड नगरपालिकेनं कोथुर्डे धरणातील शिल्लक पाणी उपसण्यासाठी पंप लावल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे महाड शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 28% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा पाणीसाठा जास्त आहे। त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट आहे। मात्र तरीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून उष्णतेचा कहर कायम आहे। पुढच्या 10 दिवसांमध्ये पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। हा पारा 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे संभाजीनगरकर उकाड्यानं हैराण झालेत। गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा जाणवतोय। नागपूरमध्ये तापमान 45 अंशांवर पोहोचलंय। त्यामुळे नागपूरमध्ये काही चौकात आता सिग्नल जवळ ग्रीन नेट लावण्यात आल्यात आणि उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी हे ग्रीन नेट लावण्यात आले। मावळमधल्या एका शेतकरी महिलेनं उष्णतेपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी अनोखा प्रयोग केलाय। प्रत्येक झाडाला प्रोटेक्शन पेपर लावण्यात आलाय आणि झाडांना पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येतोय। पुण्यामधल्या जुन्नर इथं वाढत्या तापमानाचा फ्लावर पिकाला मोठा फटका बसलाय। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय। त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। चंद्रपूरमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे। त्यामुळे रसाळ फळांची मागणी वाढली आहे। बाजारात कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस यासोबतच चिकूची आवक वाढली आहे। त्यामुळे फळं सध्या भाव खातायत। नाशिक महापालिकेच्या गेटवर मनसेनं घंटानाद आंदोलन केलं। रस्त्यांवरचे खड्डे, गोदावरी स्वच्छतेसह शहरातल्या इतर प्रश्नांबाबत हे घंटानाद आंदोलन करण्यात आलं। म्हाडाच्या 95 उपकर प्राप्त इमारती अति धोकादायक असल्याचं समोर आलंय। पावसाळ्यापूर्वी घरं रिक्त करण्यासाठी भाडेकरूंना नोटीस देण्यात येणार आहे। संक्रमण शिबिर हवं असेल तर म्हाडाकडे अर्ज करावा लागणार आहे। पुण्यातील रुग्णालयानंतर आता रक्तपेढ्यांवर प्रशासनाची नजर असणार आहे। पुण्यामधल्या 48 रक्तपेढ्यांचे परवाने एफडीएकडून निलंबित करण्यात आलेत। घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या तपासणीमध्ये वेगवेगळ्या त्रुटी आढळल्यानं कारवाई करण्यात आली आहे। पुण्याच्या रांजण गावातल्या MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालाय। त्यामुळे अनेक गावातील नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात आलंय। त्यासाठी शरद पवार यांनी याची दखल घेतली आहे। 23 एप्रिलला शरद पवार या परिसराला भेट देणार आहेत आणि प्रदूषणाचा आढावा घेऊन ग्रामस्थांबरोबर संवाद साधणार आहेत। संभाजीनगर शहरातला कचरा संकलन करण्यात मनपा प्रशासन कमी पडताना दिसतंय। कॅगच्या अहवालामध्ये संभाजीनगरमधल्या कचऱ्याच्या प्रश्नावर ताशेरे ओढलेत। उघड्यावर कचरा वाहतूक आणि सुरक्षा उपकरणं न वापरता संकलन केल्याची छायाचित्र या अहवालामध्ये छापण्यात आली आहेत। त्यामुळे महापालिकेच्या अडचणी आता वाढणार आहेत। साताऱ्यातल्या जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांसाठी फास्ट फूड कोर्सचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कोर्समध्ये कैद्यांना विविध खाद्यपदार्थांचं प्रशिक्षण देण्यात आलं। तब्बल 30 कैद्यांनी हा फास्ट फूड कोर्स 10 दिवसांमध्ये पूर्ण केलाय। राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत 8 ते 23 एप्रिल दरम्यान पोषण पंधरवडा साजरा केला जातोय। वाशिम जिल्ह्यातल्या काटा इथल्या अंगणवाडीमध्ये पोषण आहार प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनामधून गर्भवती स्तनदा मातांना संतुलित आहार, कडधान्य, तृणधान्यांच्या पोषण मूल्याबाबत माहिती देण्यात आली। मुंबई महापालिकेकडून मुलुंडमध्ये एक पक्षीगृह उभारण्यात येणार आहे आणि यासाठी आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या उद्यानामध्ये 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार आहेत। सांगलीच्या पलूस नगर परिषदेकडून कचऱ्यापासून निर्मिती करण्यात येणाऱ्या खताला सलग दुसऱ्यांदा हरित ब्रँड मानांकन मिळाले। शहरातल्या कचऱ्यावर घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून त्यातून खत निर्मिती करण्यात येते।
राज्यात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या पर्यावरण संवर्धन अभियानाचं आयोजन केलं जाणार आहे। या राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन जनजागृती अभियानाची सुरुवात मुंबईतल्या पवई तलाव इथं स्वच्छता आणि संवर्धन अभियानातून करण्यात येणार आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात येणार आहे। नवी मुंबईतल्या एका भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामं हटवण्यात अपयशी ठरल्याबद्दल कोर्टानं सिडकोला फटकारले। बांधकामं एका आठवड्याच्या आत हटवण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाय करा असे आदेश कोर्टानं सिडकोला दिलेत। म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबत सूत्रांची पुनर्रचना करण्याच्या प्राधिकरणानं त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे आणि ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घरं मिळतील आणि म्हाडाचं देखील नुकसान होणार नाही या दृष्टीनं अभ्यास करणार आहे। त्यामुळे म्हाडाच्या घराच्या किमती या कमी होणार आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये आता वाहक सुद्धा कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेतले जाणार आहेत। कंत्राटी पद्धतीनं 400 बस सेवेमध्ये दाखल करण्यात येणार असताना 1000 चालकांबरोबर 1000 वाहकांची ही सेवा घेतली जाणार आहे। मुंबई म्हाडा मंडळाकडून बुधवारी जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे। 23 एप्रिलला दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये म्हाडा मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहामध्ये जनता दरबार पार पडेल। यावेळी नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं निराकरण केलं जाणार आहे। नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीचं रिकार्पेंटिंग पूर्ण झालंय, मात्र अजूनही इथून नवीन उड्डाणं सुरू झालेली नाहीयेत आणि उन्हाळी सत्र सुरू होऊन आता 20 दिवस झाले तरी देखील नवीन उड्डाणांची नागपूरकरांना प्रतीक्षाच आहे। ठाण्यातील नालेसफाईची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी केली। पावसाळा सुरू होण्यापूर्वी आव्हाडांनी पाहणी दौरा केला। यावेळी आव्हाडांसह मुंब्रा प्रभाग समितीचे अधिकारी उपस्थित होते। स्थानिक नागरिकांच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या। एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्यानं 100 कोटी व्याज बुडाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केलाय। पीएफ आणि ग्रॅज्युएटीचे 2345 कोटी महामंडळानं भरलेच नाहीत असा आरोप करण्यात आलाय। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहेत। त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल होणार आहेत। मुंबईतील इमारतींचं दर 2 वर्षांनी फायर ऑडिट होणं गरजेचं असल्याचं मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अमित सैनी यांनी व्यक्त केलंय। आंबेडकर भवन समोरच्या मैदानावर झालेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते। पुण्यात ओला, उबर आणि रॅपिडो या कॅब्स सरकारमान्य दरानुसार आता धावणार आहेत। इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी हे जाहीर केलंय। त्यामुळे 1 मे पासून हे नवे दर आता लागू होणार आहेत। पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीचा वेग मंदावलाय। सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलती कमी झाल्यामुळे ग्राहकांनी ई वाहन खरेदीकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे। अपुरे चार्जिंग स्टेशन, स्पेअर पार्ट या सुविधा पुरेशा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुण्यामध्ये 20 ठिकाणी विद्यार्थी प्राधान्य क्षेत्र उपक्रम राबवण्यात येतोय। विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या परिसरामधून सुरक्षित ये-जा करता यावी यासाठी पुणे महापालिका पुणे शहर आणि उपनगरात विद्यार्थी प्राधान्य क्षेत्र तयार करते आहे। शाळा स्तरावरील विविध समित्यांचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय हा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने घेतलाय। त्यामुळे आता केवळ 4 समित्या राहणार आहेत आणि विविध समित्यांचं एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकांवरचा भार कमी झालेला आहे। आता त्यांना शालेय कामकाजासाठी अधिक वेळ मिळणार आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप सुनावण्यात आली आहे, तर त्याचे साथीदार कुंदन भंडारी आणि पारडीकरला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पूजा खिडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले। 2 मे रोजी दिल्ली क्राईम ब्रँचसमोर हजर राहावं लागणार आहे आणि चौकशीमध्ये सहकार्य करेपर्यंत पूजाला अटकेपासून संरक्षण देण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माढा दौरा अचानक रद्द झालाय। हा दौरा रद्द होण्याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। मुंबईतल्या आमदार खासदारांची आज शिवसेना भवनावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। दुपारी 3 वाजता आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे।
भाजपतल्या नव्या पक्षप्रवेशावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे। बावनकुळे यांना पत्र देत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातली खदखद बाहेर काढली आहे। घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं असं म्हणत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारी घोषणा आणि पापामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर शेतकरी या सरकारला जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाहीत अशी टीकाही पटोलेंनी केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले आणि त्यांनी भारतातल्या निवडणूक प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि काही यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचाही आरोप केला आहे। मुंबईच्या विभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना युबीटी पक्षाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे। मुंबईत मद्यपी चालकांवर कारवाई केली जाते। पोलिसांकडून रोज 9 मद्यपी चालकांची धरपकड केली जाते। 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेमध्ये पोलिसांनी 135 मद्यपी चालकांची धरपकड केली आहे। पोलिसांनी 4 एप्रिलपासून नशेबाजांविरोधात ही मोहीम हाती घेतली आहे। नवी मुंबई सिडकोनं विविध ठिकाणी मोहीम राबवून 51 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केले आणि त्यासाठी 302 कारवाई मोहीम राबवण्यात आल्या। या मोहिमेसाठी 4,35,00,000 रुपये इतका खर्च केलेला आहे। तर गेल्या 3 वर्षांमध्ये सिडकोनं अतिक्रमण मोहिमेवर 13,58,00,000 रुपयांचा खर्च केला आहे। पुण्यामध्ये मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली। विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली आणि हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। दोघांच्या विरोधात पुणे शहरातल्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी 10 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या। हिंगोलीचे ग्रामदैवत असलेल्या खटकाळी हनुमान मंदिरामध्ये चोरीची घटना घडली। मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी फोडून 2 लाखांहून अधिकची रक्कम पळवलेली आहे आणि मंदिरातील सुरक्षा रक्षकाला धमकावून दानपेटीवर डल्ला मारलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरीची घटना चित्रित झाली आहे। लातूरमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। वाढवणा आणि औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह 2 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय। पुण्याच्या पेरणे फाटा इथं भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झाले। 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। सुदैवानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। संभाजीनगरच्या वैजापूरमधल्या बँकेमध्ये चोरी करण्याच्या उद्देशानं आग लावण्यात आली। बँकेचं शटर तोडण्यासाठी चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट घडवून आणला। सुदैवानं बँकेतील 25 लाखांची रक्कम आणि 47 लॉकर्स सुरक्षित राहिल्यानं ग्राहकांचं नुकसान टळलंय। मात्र आगीमध्ये बँकेतील फर्निचर, कागदपत्र जळून खाक झाली आहेत। धुळ्यातील दोंडाईचामध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली। गुलमोहर कॉलनी परिसरामध्ये ही आग लागली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। नागपूरमध्ये भांडेवाडी डम्पिंग यार्डला भीषण आग लागली। या आगीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले। आगीच्या धुरामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या। वाशीमध्ये कांदा बियाण्याच्या काढणीला सुरुवात झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत चांगलं उत्पन्न मिळेल या अपेक्षेनं बिस्वाई कांद्याची लागवड केली। मात्र उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आले। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे 19 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय। यामध्ये सर्वाधिक 12 हेक्टर क्षेत्रावरील कांद्याच्या पिकाला फटका बसलाय। त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवल्यानंतरही कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू आहे आणि या कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयेपर्यंत भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। मुंबईत मिरचीच्या दरामध्ये 1 किलोमागे 100 रुपयांनी घट झाली आहे। त्यामुळे मसाल्याच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढ झाली आहे। मार्केटमधला उलाढाल वाढल्यानं व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलंय। साताऱ्याच्या करंजेमध्ये काळभैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडते। दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली। यात्रेला सुरुवात होताच करंजे गाव गुलालात न्हाव निघाले। या ठिकाणी नवस फेडण्यासाठी निखाऱ्यावर चालण्याची प्रथा आहे। सोलापूरच्या वडवळमध्ये खळगे सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला। नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्तानं या सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं। भाविकांनी खळगे महाराजांच्या पालखीचं स्वागत करत मंदिरात विधीपूर्वक पालखी आणून सभामंडपात स्थान दिलं। भाकुणुकीचा कार्यक्रमही यावेळी पार पडला।
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगीतल्या बोडखा बुद्रुकमध्ये येत्या 2 दिवसांनंतर रेणुका देवीच्या यात्रेला सुरुवात होईल आणि पातळ बोडखा ते देवी देहेगाव असा 15 किलोमीटरचा पायी प्रवास करत वाजत गाजत देवीला साडी नेसवण्याची परंपरा आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मानगोळी गावामध्ये अमोघ सिद्ध महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली। यात्रेनिमित्तानं 5 पालख्यांची नयनरम्य भेट घालत यात्रेचा समारोप झाला। अमोघ सिद्ध महाराजांचा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भक्तगण या ठिकाणी उपस्थित होते।